त्या धड्याची शेवट बघा. तुम्ही काय बघितलं असेल इकडे, मी वाचून दाखवते फक्त. महाराष्ट्र राज्य हे भारतातील काय आहे, एक प्रागतिक राज्य आहे. ठीक आहे. प्रत्येक तुम्ही बघत असाल की टप्प्यावर आपल्या महाराष्ट्राची काय होते, आघाडी आहे. पण दोन चॅलेंजेस आपल्या महाराष्ट्र पुढे आहे की अल्टिमेटली आपण बघू शकतो की आपल्या देशाच्या पुढे काय आहे, दोन चॅलेंजेस आहेत. आणि दोन चॅलेंजेस कोणते आहेत, दोन आव्हानं कोणती आहेत? एक म्हणजे दहशतवादी कारवाया आणि दुसरं म्हणजे नक्षलवादी चळवळी. ओके, या काय आहेत, आपल्या दोन आव्हाने आहेत. ठीक आहे. आता हा जो पाठ आहे ना, तुम्ही म्हणाल की मॅमनी गेला धड्याचं का आम्हाला सांगितलं, तर हा जो पुढचा धडा आहे ना, थोडा बहुत त्याच्याशी आपण बोलू शकतो संबंधित आहे. साहजिकच तुमचे सगळे पाठ जे आहेत एकमेकांशी संबंधित आहेत. तर आपण बघितलं की आपल्या देशाला काय आहे, दोन मोठी आव्हानं आहेत. एक आहे दहशतवादी कारवाया रोखणं आणि दुसरं म्हणजे नक्षलवादी चळवळी रोखणं. ओके, चला आता आपण आत्ताचा धडा घेऊया आणि मी तुम्हाला ते कनेक्ट करून दाखवते कसं आहे. आताचा धडा आपला आहे नोकरशाही. ठीक आहे. आता नोकरशाहीमध्ये जर बघा, तुम्ही सगळ्यांनी पुस्तकामध्ये हा धडा काढा, हा नोकरशाही. आता या पाठामध्ये तुम्ही बघाल की सुरुवातीलाच बघा काय ना, बॉक्स मध्ये आहे ना काही सेंटेन्सेस दिले आहेत. आता ही काय वाक्य आहेत, हे वाक्य काय आहे, जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदीचा आदेश दिला. ओके, जमावबंदीचा आदेश दिला, कोणी दिला आहे, जिल्हाधिकाऱ्यांनी. ठीक आहे. नंतर महापालिका आयुक्तांनी अंदाजपत्रक मांडले. काय केले महापालिका आयुक्तांनी, त्यांनी काय केलं, एक अंदाजपत्रक म्हणजे बजेट आपण बोलतो ना, बजेटचं काय केलं आहे, आर्थिक व्यवस्थेचं अंदाजपत्रक मांडले. बजेट आता होतं ना, आता बघा फेब्रुवारीमध्ये आपलं बजेट आहे, फेब्रुवारीच्या शेवटी किंवा मार्चच्या सुरुवातीला. ओके, त्याचं एक अंदाजपत्रक मांडलेलं आहे. नंतर आपण बघतो की वित्त सचिवांचा राजीनामा. वित्त सचिव म्हणजे कोण, फायनान्स सेक्रेटरी. ओके, ते फायनान्स सेक्रेटरी यांचं रेजिग्नेशन, यांचा राजीनामा. ठीक आहे. नंतरचा आहे विभागीय आयुक्त महसुलाचा आढावा घेणार. ओके, विभागीय आयुक्त म्हणजे कोण, डिव्हिजनल कमिशनर, त्या विभागाचे आयुक्त. ओके, त्या विभागाचे काय आहेत, कमिशनर. ते काय घेणार आहेत, आढावा घेणार आहेत, ते रिपोर्ट घेणार आहेत. ओके, महसुलाचा आढावा घेणार म्हणजे जे रेव्हेन्यू डिपार्टमेंट आहे, रेव्हेन्यू कलेक्शन आहे, त्याचा ते काय घेणार आहेत, रिपोर्ट घेणार आहेत. आता या चारही वाक्यामध्ये तुम्ही बघाल तर इकडे कोणाची नावं आहेत, इकडे कोणा मंत्र्याची नावं दिलेली नाहीये. ओके, जसं अर्थ, जेव्हा आपण महसूल म्हटलं तर इकडे अर्थमंत्र्याचं नाव दिलेलं नाहीये. आलं लक्षात? किंवा कोणा एका पोस्टवर किंवा पंतप्रधानांचं नाव नाहीये, किंवा तुम्ही म्हणाल मुख्यमंत्रीचं नाव नाहीये. ठीक आहे, तर ही नावं कोणाची आहेत, तर ही नावं आहेत नोकरदार वर्ग. ओके, जे शासनामध्ये काम करतात, ज्यांना आपण बोलतो सनदी अधिकारी. ठीक आहे, त्यांना काय बोलतो आपण, सनदी अधिकारी. म्हणजेच आपण त्यांना म्हणतो ते आहेत ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टमचे ते काय आहेत, भाग आहेत. आलं लक्षात? तर आजच्या पाठामध्ये आपण काय बघणार आहोत, यांच्याबद्दलच बघणार आहोत. या सगळ्यांना आपण काय बोलतो, नोकरशाही. नोकरशाही म्हणजे कोण, जे शासनाच्या अंतर्गत वेगळ्या वेगळ्या पोस्टवर किंवा वेगळ्या वेगळ्या अधिकारावर जे काम करतात, त्यांच्याबद्दल आता आपण बघणार आहोत. आता हा तुमचा सिव्हिक्सचा शेवटचा चॅप्टर आहे. ठीक आहे. आतापर्यंत आपण पाहिलं होतं की आपली राज्याची घटना कशी आहे, ओके, शासनाची किंवा केंद्राची कशी आहे ते आपण पाहिलं होतं. वेगळ्या वेगळ्या मंत्री आहेत, त्यांचे काय अधिकार आहेत ते पाहिलं होतं. ओके, तर आता आपण बघणार आहोत की ह्याच्या व्यतिरिक्त शासनामध्ये आणखी कोण महत्वाचे व्यक्ती आहेत, तर ते आहेत नोकरशाही. ओके, तर या पाठाला आपण सुरुवात करूया. तसं पाहिलं तर ही सगळ्यात महत्वाची काय म्हणू शकता तुम्ही, पोस्ट आहे किंवा सगळ्यात महत्वाचे कोण आहेत, हे अधिकारी आहेत. ओके, आता ह्यांचं काम काय आहे, त्यांचं स्वरूप काय आहे, त्यांचं महत्व काय आहे आपल्या कार्यकारी मंडळामध्ये, हे आपण बघणार आहोत. ठीक आहे, चला आता पाठाला सुरुवात करूया. आपण जेव्हा गेल्या वेळेस कार्यकारी मंडळाची, ओके, म्हणजे आपण लेजिस्लेचर काउन्सिल किंवा आपण बोलतो मंत्रिमंडळ, कार्यकारी मंत्रिमंडळ, ओके, ह्यांचा जेव्हा आपण आढावा घेतला, जेव्हा आपण ह्यांच्याबद्दल पाठ पाहिला होता, त्याच्यामध्ये आपण काय पाहिलं होतं, पंतप्रधान है ना, त्यांचे मंत्रिमंडळ हे आपण पाहिलं होतं. युनियन एक्झिक्युटिव्ह आपण पाहिले होते. समजलं? सुरुवातीपासून तुम्हाला व्यवस्थित सांगते. आपल्या पार्लमेंटरी सिस्टम मध्ये कशा आहेत, 3 टप्पे आहेत. एक म्हणजे कोण आहे, शासन पद्धती आपण बोलतो, म्हणजेच लेजिस्लेचर आहे. लेजिस्लेचर नंतर कोण येतात, एक्झिक्युटिव्ह. ओके, एक्झिक्युटिव्ह म्हणजे कोण, कार्यकारी मंडळ.
आणि जेव्हा आपण कार्यकारी मंडळाचा विषय मांडलेला तेव्हा आपण बघितलं होतं की पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ. ओके. आणि जेव्हा आपण आपल्या महाराष्ट्र शासनाबद्दल पाहिलं होतं तर ते कार्यकारी मंडळामध्ये कोण होते? मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ, हो ना. तर आपण ह्यांच्याबद्दल पाहिलं होतं. त्यांचं काम काय होतं? ते काय करत होते? नव्याने कायद्याचे प्रस्ताव तयार करत होते, हो ना. काय असला पाहिजे आपल्या देशामध्ये किंवा आपल्या राज्यामध्ये, कोणता कायदा आला पाहिजे, कोणत्या नवीन नवीन तरतुदी लोकांपुढे आणले पाहिजे, कोणती धोरणं मांडली पाहिजे, लोकांच्या गरजा ओळखून त्याप्रमाणे त्यांना काय करायचं, सुखसुविधा प्लॅन करणं, धोरण करणं. ओके, मी धोरण करणं म्हणते आहे. धोरण करणं, प्रस्ताव तयार करणं, पॉलिसीज तयार करणं, हे कोणाचं काम आहे? हे प्रधानमंत्री मंत्रिमंडळ, किंवा जर राज्य पातळीवर बघितलं तर मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ. ठीक आहे. परंतु ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा ते काय करत असतात, आखत असतात, तेव्हा त्यांना आपल्या देशाबद्दल, जर आपण देशाबद्दलच विचार करूया, मी तुम्हाला जास्त कन्फ्युज करत नाहीये देशाबद्दल, राज्याबद्दल वगैरे, देशाबद्दल आपण एक बघूया. तर आपल्या देशासाठी जर धोरणं आखत असतील पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ, ओके, आता ते लिटरली अंमलात आणण्याचं काम कोणतं असतं? पंतप्रधान ऑफिसमध्ये बसतात का कोणत्या, की या भागामध्ये हे लाईट पाणी पुरवठा केला पाहिजे, ओके, या भागामध्ये वीज पुरवठा केला पाहिजे, या तरतुदी आणल्या पाहिजे, ते स्वतः जाऊन बसतात का ऑफिसमध्ये, ते ऑर्डर्स काढतात का? नाही. तर हे जे काम करत असतं, ओके, मंत्रिमंडळाच्या नियंत्रणाखाली हे जे काम करत असतात, ती एक वेगळी यंत्रणा आहे. ओके, त्यांना, त्या यंत्रणेला म्हणतो आपण नोकरशाही. आता हे नोकरशाही म्हणजे कोण? ओके, उदाहरणार्थ हे नोकरशाही म्हणजे, जसं बघा, पंतप्रधान यांनी काय केलं, एखादा प्रस्ताव मांडला आहे. ओके, कुठे एखाद्या राज्यामध्ये ब्रिज किंवा मोठा फ्लायओव्हर बांधण्याची गरज आहे. चला, त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी प्रस्ताव मांडला पार्लमेंटमध्ये, पंतप्रधानांनी जर तो मान्य केला, आता त्याच्यासाठी किती बजेट लागणार? ओके, त्याच्यासाठी काय करायचं आहे, त्या रस्त्याची पाहणी करणं. ओके, त्याच्यासाठी हे सगळे म्हणतात ना, जे त्या कामामध्ये लागणारे एक्सपर्टीज असतात, त्यांना सगळ्यांना आणणं, आपल्या खात्यामध्ये किती रेव्हेन्यू आहे, किती पैसा आहे, हे सगळं बघणं, हे कोणाचं काम असतं? तर हे काम असतं नोकरशाही वर्गाचं. ठीक आहे. आणि मग नंतर सगळ्यांकडून काय करून घेणं, एस्टिमेट मागवून देणं, मग त्याच्यामध्ये एखाद्या कंपनीला किंवा एखाद्या व्यक्तीला कॉन्ट्रॅक्ट देणं, हे सगळं करून घेण्याचं काम असतं नोकरशाही वर्गाचं. हे मंत्री करत नाही. मंत्री धोरण आखून देतात. मंत्र्यांच्या अंडर, त्यांच्या नियंत्रणाखाली जी यंत्रणा आहे ती हे काम करून घेतात. ओके, आता बघा, मी तुम्हाला पुढच्या पहिल्या पाठामध्ये जस्ट वाचून दाखवलेलं ना, आपल्या देशापुढे काय आहे, प्रगतशील सगळ्या देशांपुढे हा प्रश्न असतो. आपल्या देशापुढे पण काय प्रश्न आहेत? दोन मोठी चॅलेंजेस काय आहेत? एक म्हणजे आहे की देशाच्या परकीय आक्रमणापासून काय करायचं आहे, आपल्या देशाचं संरक्षण करणं, एक चॅलेंज आहे. ओके, जर आपण काय म्हणतो, आपण जर लक्ष दिलं नाही किंवा आपण अगदी बेसावधान राहिला आपला देश, तर काय होणार, परकीय सहज आपल्या देशावर आक्रमण करू शकतात. तेवढंच नाही, पण आपल्या देशाअंतर्गत पण काय आहेत, खूप असे नक्षलवादी आहेत, मॅडम, खूप असे काय आहेत, देशद्रोही आहेत. ते आपल्या देशातच दुसऱ्या नावाने वावरून, एक मुखवटा वावरून, खोटं वावरून काय करता आहेत, आपल्या देशालाच आतमधून काय करता आहेत, कारस्थानं करता आहेत. त्यांच्यावर लक्ष ठेवणं पण गरजेचं आहे. त्यांना आटोक्यातच पकडणं, त्यांच्यावर काय करतात, कठोर कारवाई करणं. ह्याच्यासाठी तुम्हाला वाटतं ना, आपल्या देशाच्या यंत्रणेला ओके प्रत्येक वेळी काय राहावं लागतं, जागृत राहावं लागतं. असं आहे का, जर एखाद्या देशाने अटॅक केला, युद्ध चालू केलं तरच आपण जाऊ अटॅक करायला किंवा युद्ध करायला? नाही. तुम्ही बघता ना, प्रत्येक वेळी आपल्या देशाच्या बॉर्डर्सवर जवान तैनात असतात, है ना. आपल्या मिलिटरी फौजा किंवा आपले नेव्ही किंवा हे सगळे कसे असतात, प्रत्येक वेळी अलर्ट असतात. ओके, तर ही जी काय आहे, आपले जे चॅलेंजेस आहेत त्यांना आपण फेस करण्यासाठी एक तरतूद करत असतो. दुसरं काय आहे आपल्याकडे आव्हान? दुसरं आव्हान म्हणजे काय आहे, आपल्या देशामध्ये जे नागरिक आहेत त्यांचं आयुष्य सुरळीत जावं. आपलं आयुष्य सुरळीत आहे ना, उद्या रोज आपण सकाळी उठतो, आपल्याला व्यवस्थित पाणी पुरवठा मिळतो, आपण आपली व्यवस्थित कामं करतो. जेव्हा जेव्हा आपल्याला गरज असते लाईट इलेक्ट्रिसिटीची, आपल्याकडे इलेक्ट्रिसिटी आहे, पण
तुम्ही जस्ट इमॅजिन करा, जर 5 दिवस तुमच्याकडे पाणी पुरवठा नसेल, आपलं पूर्ण काय होतं, 5 दिवस एकदम डिस्टर्ब होऊन जातात. ना जर इलेक्ट्रिसिटी नसेल तर आपल्याला काय होतो प्रॉब्लेम. आजकाल तर किती गरज आहे ना विद्युत प्रवाहाची, अखंडित विद्युत प्रवाह. आता तुम्ही बघा ना, आपण ऑनलाईन क्लासेस घेतो आहोत, जर लाईटच नसेल 5 दिवस तुमच्याकडे, तर तुमच्या अभ्यासावर किती परिणाम होईल त्याचा. ना मग ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत, आपल्या आयुष्याला सुरळीत बनवतात. ओके, तर त्याच्यामध्ये काय काय येतं, पाणी पुरवठा, वीज पुरवठा, ओके, अन्नधान्य पुरवठा, ओके, नंतर आपल्या ज्या बेसिक बाकीच्या गरजा आहेत हे सगळं, नंतर आपण बोलू शकतो आपली वाहतूक वगैरे. ओके, हे सगळं सुरळीत केलं तर आपलं आयुष्य सुरळीत जातं ना. आपण बिनधास्तपणे सकाळपासून रात्रीपर्यंत कार्यरत असतो. ओके, तर हे सगळं बघणं आणि हे व्यवस्थित चाललं तर काय होणार, आपल्या देशाची प्रगती होणार. ओके, आणि ह्या 2 गोष्टी काय असतात, आपल्या देशाच्या मंत्रिमंडळाचे किंवा कार्यकारी मंत्री जे आहेत त्यांचे काय आहे, ह्या 2 गोष्टी प्राईम रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आता ह्या 2 गोष्टी कोण बघतं, जर आपण म्हटलं डिफेन्स मिनिस्टर आहे आपल्याकडे, ओके, पण डिफेन्स मिनिस्टर जातो का बॉर्डरवर, डिफेन्स मिनिस्टर प्लॅन करतात का, कोणी काय करायचं, कोणाची जबाबदारी कोणती आहे, नाही. ओके, किंवा आपल्याला काय वीज पुरवठा पाहिजे तर काय करतात आपले पालकमंत्री वगैरे बघतात का, कोणत्या भागामध्ये किती खांब लावायचे आहेत विजेचे, आपल्याकडे किती पैसा आहे, आपल्या देशाच्या बजेटमध्ये किती पैसा आहे ते बघतात का, नाही. ती लोक फक्त धोरण आखतात. आणि मग हे पार करण्यासाठी आपल्याकडे कोण आहे, आपल्याकडे आहेत, एक मिनिट मला स्क्रीन खाली करून द्या, आपल्याकडे कोण आहे, जर आपल्या देशाच्या सुरक्षिततेचा प्रश्न असेल तर लष्करी सेवा आहे आपल्याकडे, है ना. आणि लष्करी सेवेवर काय आहेत, मोठ्या मोठ्या हुद्द्यावर जे लोक असतात ते काय करत असतात, निर्णय घेत असतात. समजलं. आणि खूप जे मोठे निर्णय असतात अगदी देशाच्या अंतर्गत किंवा देशाशी म्हणतात ना युद्ध पातळीवर वगैरे काही निर्णय घ्यायचे असतात, तर तुम्ही काही काही पिक्चर मध्ये पण पाहिलं असेल, सिनेमेमध्ये पाहिलं असेल की काय करतात, त्या लष्करी सेवेमधले उच्च अधिकारी असतात. ओके, नंतर प्रधानमंत्री असतात, कधी कधी काय असतात, आपले राष्ट्रपती असतात, आणि ते मिळून निर्णय घेत असतात. पण महत्वाचा निर्णय किंवा त्यांना सल्ला देण्याचं काम कोण करत असतं, लष्करी सेवा. नंतर आपल्या आयुष्य सुरळीत चालण्यासाठी जी सेवा दिली जाते त्याला आपण म्हणतो सनदी सेवा. ओके, सनद म्हणजे काय आहे, सिव्हिल सर्व्हिसेस. ओके, आपल्या सामान्य लोकांसाठी जे सेवा पुरवल्या जातात त्यांना म्हणतात सनदी सेवा. आणि ह्या 2 सेवेमध्ये जी लोक कामाला आहेत, ओके, त्या लोकांना म्हणतो आपण नोकरशाही. म्हणजे ही लोक काय करतात, ऑफिसमध्ये जातात, जसं पार्लमेंटमध्ये ऑफिस आहे, पण आपल्या विधिमंडळामध्ये जे ऑफिसेस आहेत, कचेऱ्या ज्या आहेत त्याच्यात जाऊन ती लोक बसतात, काम करतात. ओके, प्रॉपर ऑफिसर्स असतात ते. आलं लक्षात. चला, आता आपण ते नंतर पुढे बघूया की ती ऑफिसर्स वगैरे आपण जे म्हणतो ते कसे आलेले असतात. आता आपण बघूया की आपल्या मंत्रिमंडळाला आपण कोणी निवडून दिलेलं असतं, आपण निवडून दिलेलं असतं. आपण त्यांच्यामध्ये काही बेसिक काय बघत असतो की हा आता एखादा मंत्री काय आहे, आपल्याला म्हणतो केपेबल आहे, विश्वास ठेवण्यासारखा आहे, तर आपण त्यांना काय करतो, निवडून देत असतो. ठीक आहे. पण शासनाची कामे विविध खात्यांकडून पार पाडली जातात आणि मंत्रिमंडळामध्ये काय असतात, विविध खाते असतात. ओके, त्या सगळ्यांकडून ती कामं पार पाडली जातात आणि प्रत्येक खात्याचं काय असतो, एक मंत्री असतो. ओके, जसं आपण मी म्हटलं तुम्हाला, अर्थमंत्री, शिक्षण मंत्री, पालकमंत्री, आरोग्य मंत्री. ओके, नंतर आपण बघू शकतो वाहतूक मंत्री. हे सगळे काय असतात, मंत्री असतात. ते कोण आहेत, आपल्या जनतेचे प्रतिनिधी आहेत, आपण त्यांना निवडून दिलेलं आहे. ओके, आणि मग काय होतं की निवडून दिलं असलं तरी तुम्हाला वाटतं का ह्या मंत्रींना सगळ्या गोष्टीबद्दल सगळं नॉलेज असेल, जरुरी नाही, है ना. जर आपण म्हटलं की आरोग्य मंत्री आहेत, तर जरुरी आहे का आरोग्य मंत्री ह्यांना मेडिकल टर्म्स बद्दल इच अँड एव्हरीथिंग माहित असेल, जरुरी नाहीये, है ना. आरोग्य मंत्री अगदी एखाद्या हॉस्पिटलचा मोठ्या पदस्थ असू शकतो का, गरज नसते, है ना. मग होतं काय की जर त्यांना आरोग्य खात्याशी रिलेटेड काही गोष्टी करायच्या असतील तर काय असतात, त्याच्यासाठी एक वेगळी यंत्रणा असते. ओके, ती यंत्रणा काय करते, त्या आरोग्य मंत्रींना सल्ले देत असतात. समजलं. आता कोरोनामध्ये वॅक्सिनेशन वगैरे निघाले, हे कोण असतात, ती यंत्रणा असते. ओके, ते वॅक्सिनेशन इन्व्हेंट करणं, त्याच्यावर प्रयोग करणं, हे ते करतात आणि ते मग त्यांना सजेशन्स देतात. आणि मग जेव्हा
वेगळ्या वेगळ्या चाचण्या झाल्या किंवा आरोग्य मंत्री त्यांना अप्रुव्हल देतात. पण हे जे काय असतं हे कोऑर्डिनेशन असतं नोकरशाहीमध्ये आणि त्या मंत्रीमध्ये. ओके, तर हे काय झालं, एक पूर्ण कोऑर्डिनेटेड काम असतं. आता आपण बघूया की ही नोकरशाही स्वरूप कसं असतं. आता मी तुम्हाला सांगितलं नोकरशाही, पण यांचं स्वरूप काय आहे, ही लोक कोण आहेत, ही लोक कुठून आली आहेत ते आपल्याला माहिती पाहिजे. चला, तर पहिलं बघूया की त्यांचं स्वरूप कसं असतं, ही लोक कशी आहेत. तर ही लोक म्हणजे कोण आहेत, ज्या लोक सनदी सेवेच्या ज्या परीक्षा असतात. कोणत्या कोणत्या परीक्षा असतात सनदी सेवेच्या, हा आपण खूप वेळा ऐकतो, पण तुम्ही खूपशी जण आपल्यापैकी काय करतात ते एक्झाम्स देत असतात. जसं आपण बोलतो IAS परीक्षा असते, IPS परीक्षा असते, ठीक आहे, नंतर IFS परीक्षा असते. त्या वेगळ्या वेगळ्या आपण काय करत असतो, परीक्षा देत असतो आणि त्याच्यासाठी वेगळे वेगळे सेंटर्स आहेत. ओके, आपल्या सेंटर लेवलवर आपल्या देशासाठी जो सेंटर असतो त्याला आपण काय बोलतो, UPSC. ओके, आणि प्रत्येक राज्याअंतर्गत जे सेंटर्स असतात त्यांना म्हणतो MPSC. आपल्या महाराष्ट्रासाठी जे आहेत ते MPSC. ओके, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस सेंटर्स. मग त्या पब्लिक सर्व्हिस सेंटर्स अंतर्गत काय होत असतात, वेगळ्या वेगळ्या एक्झाम्स कंडक्ट केल्या जातात. ओके, अतिशय कठीण एक्झाम्स असतात. ओके, या ज्या एक्झाम पास होतात त्यांना खूपशा प्रोसेस मधून जावं लागतं त्या लोकांना. आलं का लक्षात? आणि मग त्या प्रोसेस मधून गेलं की शेवटी इंटरव्ह्यू झाला, खूपशी लोक बसलेले असतात, हजारो कॅन्डिडेट्स ह्याच्यासाठी बसलेले असतात आणि त्यातले गिने चुनेच काय होतात, ह्याच्यासाठी पात्र ठरवले जातात. आणि मग त्यांना त्यांच्या परीक्षेप्रमाणे त्यांच्या परफॉर्मन्स प्रमाणे काय केलं जातं, पोस्ट दिली जाते सनदी सेवेमध्ये. आता तुम्हाला वाटत असेल ना की हा, ही लोक कशी आहेत, मोस्ट केपेबल पीपल आहेत. ओके, त्यांना काय असतं, त्या फील्ड मधलं व्यवस्थित नॉलेज असतं. ओके, तर मग ही लोक आपण ह्यांची काय बघूया, स्वरूप बघूया. तर ही लोक जी कामाला आहेत नोकरशाहीमध्ये ह्याचं स्वरूप काय आहे, तर पूर्ण नोकरशाहीचं स्वरूप बघूया. आलं लक्षात? इकडे 3 मुद्दे आहेत नोकरशाहीच्या स्वरूपामध्ये. सगळ्यात पहिलं, ही नोकरशाही ही कशी आहे, कायमस्वरूपी यंत्रणा आहे. कायमस्वरूपी यंत्रणा म्हणजे काय आहे बघा. आता ह्याचं काम काय आहे, कर गोळा करणं, पर्यावरणाचं रक्षण करणं. ह्याच्यासाठी वेगळ्या वेगळ्या ऑफिसर्स असतात. फॉरेस्ट डिपार्टमेंट, ओके, रेव्हेन्यू डिपार्टमेंट. त्याच्यामध्ये अगदी पिऊन पासून शिपायापासून वरच्या लेवलवर काय असतात, अधिकारी असतात. प्रॉपर त्यांचं ऑफिस असतं. ओके, तर काय असतं ह्याच्यामध्ये वेगळे वेगळे काय असतात, जबाबदाऱ्या असतात. नंतर कायदा आणि सुव्यवस्था राखणे, हे सगळे काय करत असतात, ते नोकरशाही आपली कामं सातत्यानं करत असतात. आता तुम्ही म्हणाल मॅम 5 वर्षाने आपलं मंत्रिमंडळ बदललं तर ही लोक पण बदलणार का? नाही, ही लोक बदलत नाही. आपण बघतो 5 वर्षाने आपलं काय होतं, लोकशाहीच्या निवडणुका, लोकसभेच्या निवडणुका होत असतात, होय ना. नंतर आपल्या राज्यामध्ये बघितलं तर लेजिस्लेचर असेंब्ली असते. ओके, लेजिस्लेचर काय म्हणतात आपण, निवडणुका होत असतात. ओके, त्या निवडणुका झाल्या की 5 वर्षाने ते मंत्रिमंडळ बदलतं. पण ही नोकरशाही बदलत नाही, ही लोक तिकडेच असतात. जेव्हा त्यांची रिटायरमेंट येईल तेव्हाच ते निघून जातात. आलं लक्षात? त्यामुळे ह्यांना काय म्हणतो, कायमस्वरूपी यंत्रणा. फक्त ती लोक काय करतात, जे मंत्री येतात पोस्टवर किंवा जे मंत्रिमंडळ येतं त्यांच्या अंतर्गत ते काम करत असतात. म्हणजे 5 वर्षांनी समजा एखादं मंत्रिमंडळ आलं, तिकडे मुख्यमंत्री प्रधानमंत्री कोण असतील, तिकडे रेव्हेन्यू मिनिस्टर कोण असतील, ते 5 वर्षासाठी त्यांच्या अंडर काम करतील. 5 वर्षाने समजा जर ते पूर्ण मंत्रिमंडळ बदललं किंवा एखादा तो सेमच राहिला, ते परत 5 वर्षाने त्या मंत्रिमंडळाच्या अंडर काम करतील. आलं लक्षात? ह्यांचे जे मंत्री असतात ते बदलत असतात, पण ही नोकरशाही ही कायम तीच असते. ओके, काही फक्त कारण आहेत, जसं रिटायरमेंट किंवा एखाद्याला निलंबित केलं त्याच्या कामावरून. ओके, तर गोष्ट वेगळी आहे. नाहीतर ही लोक बदलत नाहीत, ही लोक काम करत असतात तिकडे. दुसरं म्हणजे राजकीय दृष्ट्या तटस्थ. राजकीय दृष्ट्या तटस्थ म्हणजे काय, ते कोणाच्याही काय म्हणू शकतो, इन्फ्लुएन्स खाली काम करत नाहीत. ओके, म्हणजे ही कशी आहे, याचा अर्थ असा आहे की कोणत्याही पक्षाचं शासन अधिकारावर कोणताही पक्ष येऊ दे अधिकारावर, कोणीही रेव्हेन्यू मिनिस्टर असू दे, कोणी फायनान्स मिनिस्टर असू दे, कोणीही प्रधानमंत्री असू दे. ओके, ही लोक काय करतात, जे आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये लिहिलेलं आहे, जे रूल बुक मध्ये आहे
ओके, जो त्यांचं कामाचं स्वरूप आहे ते फक्त त्यालाच फॉलो करतात. ते म्हणत नाही की ह्या मंत्र्यांनी मला हे सांगितलं तर मी त्यांचं ऐकेल, का तर त्याचं मंत्रिमंडळ आहे, तो मंत्री आहे 5 वर्षासाठी, मला त्याचं ऐकलंच पाहिजे. तर असं नसतं. ओके, जे त्यांच्या अधिकारामध्ये आहे, जे नियम आहे, त्या नियमांना धरूनच ती लोक काय करत असतात, काम करत असतात. ते कोणाचंही ऐकत नाहीत. ओके, प्रामाणिकपणे ते आपली भूमिका बजावत असतात. म्हणून त्यांना म्हणतात तटस्थ. ते कोणाच्याही अंडर काम करत नाहीत. ओके, अंडर म्हणजे इन्फ्लुएन्स होऊन काम करत नाही. ओके, कोणालाही इन्फ्लुएन्स होऊन ते काम करत नाहीत. दुसरं म्हणजे एखादा पक्ष निवडणूक हरला आणि सत्तेवरून गेला, दुसरा पक्ष आला तरी ह्यांचं काम निरंतर चालू असतं. ओके, त्यांच्या कामामध्ये काहीच बदल पडत नाही. तिसरा मुद्दा म्हणजे काय, अनामिकता. अनामिकता म्हणजे काय, त्यांना कोणी नावं ठेवणार नाही. ओके, ते अनामिक राहतात. ओके, ते काय म्हणतात, तुम्ही म्हणू शकता की ते कोणत्याही धोरणाचं यश किंवा अपयश याला थेट त्या नोकरशाहीला कोणीही जबाबदार धरू शकत नाही. जसं मंत्रिमंडळ आलं की मंत्रिमंडळ काय करतं, धोरण आखतं, देशासाठी काय पॉलिसीज पाहिजे आहेत, काय कार्यक्रम राबवले गेले पाहिजे आहेत. ठीक आहे, आता उदाहरण आपण घेऊया ना, आपण आता लाडकी बहीण योजना बघतो आपण. ठीक आहे, तर लाडकी बहीण योजनामध्ये तुम्ही बघाल खूप लूप होल्स पण आहेत. काही लोकांनी त्यांना काय केलेलं आहे, टीका पण केलेल्या आहेत. ओके, काही लोकांनी असं पण म्हटलं की लाडकी बहीण योजनेमुळे काय झालं ना, आपल्या आर्थिक, महाराष्ट्राचा आपण बोलतो आहोत, आपल्यावर आर्थिक बोजा वाढलेला आहे. पण मग ह्याच्यासाठी तो सनदी सेवेमध्ये जो बसलेला आहे त्याला कोणी जबाबदार धरतंय का, नाही. आपण कोणाला जबाबदार करतो आहे, आपल्या मंत्रिमंडळाला. कारण धोरण कोणी आखलेलं आहे, मंत्रिमंडळाने. ओके, फक्त त्या धोरणावर नियमांनुसार अंमलबजावणी करणं हे नोकरशाहीचं काम आहे. नियमात बसतं आहे, आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये त्याची तरतूद आहे, ते अंमलबजावणी करणं. ते यशस्वी होणं किंवा अपयश येणं याच्यामध्ये शासनातील सनदी अधिकाऱ्याची किंवा शासनामधील हे नोकरशाही वर्ग आहेत त्याला कोणीही जबाबदार धरू शकत नाही. ओके, चांगल्यासाठी पण नाही, वाईटासाठी पण नाही. ठीक आहे, आता एखादं खातं जे असते त्याची सक्षमता कमी असेल, ओके, एखादं खातं काम चांगलं करत नसेल तरीही या नोकरशाही वर्गाला कोणीही जबाबदार धरत नाही. तो जबाबदार कोण असणार, तो मंत्री असणार. कारण मंत्रींना काय करत असतात, मंत्रींचे ऑर्डर्स हे फॉलो करून ते इम्प्लिमेंट करत असतात. समजलं? तर या अर्थाने आपण त्यांना काय बोलतो, ते काय आहे, तटस्थ आहेत. ओके, त्यांच्यावर कोणीही जाहीर टीका करू शकत नाही, कोणीही मंत्री त्यांना जबाबदार धरू शकत नाही. ओके, या संदर्भातील काय आहे, उत्तरदायित्व हे कोणाचं असतं, मंत्रीच असतं. समजलं? नोकरशाही वर्ग कसे आहेत, पहिलं म्हणजे ते तटस्थ आहेत. आलं लक्षात? ते कायमस्वरूपी आहेत, ते डिझॉल्व्ह होत नाहीत, ते तटस्थ आहेत, ते कोणाही मंत्रिमंडळाला अनुसरून जात नाहीत, ते त्यांचं काम करतात जे नियमामध्ये आहे. तिसरं म्हणजे त्यांना कोणीही जबाबदार धरू शकत नाही, म्हणून ते अनामिक आहेत. आतापर्यंत एवढं समजलं, तुम्ही ऍटलिस्ट थंब तरी देऊ शकता. येस, थम्स अप करू शकता ना जर समजलं असेल तर. ओके, तुमचे काही प्रश्न असतील तर मी शेवटी 5-1 मिनिटं ओपन ठेवेल व तुम्ही मला विचारू शकता. चला, आता आपण पुढचं बघूया. समजलं आतापर्यंत आपण काय शिकलो? आतापर्यंत शिकलो की हे सनदी अधिकारी कोण आहेत, नंतर त्यांची कॅरेक्टरिस्टिक्स किंवा तुम्ही म्हणू शकता त्यांचं स्वरूप काय आहे. आता काय वाटतं तुम्हाला ह्याच्यावरून की ह्यांचं खरंच महत्व आहे, भारतामध्ये नोकरशाही वर्गाला महत्व आहे? हे भारतासाठीच नाही, प्रत्येक राज्यासाठी पण असतात. ओके, राज्यसेवेची जी परीक्षा असतात ज्याच्यामध्ये उपजिल्हाधिकारी, तहसील, ओके, गट विकास वगैरे अधिकारी, हे सगळे राज्यासाठी असतात. ते आपण पुढे बघूयाच. आता तुम्हाला असं वाटतं का खरंच यांची गरज आहे आपल्या देशासाठी, की नाही मंत्री तर कामं करतायत ना, ह्यांना कशाला पाहिजे? तर नाही, त्यांची देशासाठी अतिशय गरज आहे. ओके, जसं बघा भारतातील नोकरशाहीची रचना काय आहे, अतिशय व्यापक आणि गुंतागुंतीची अतिशय व्यापक आहे. या पूर्ण भारतासाठी, त्या भारतातल्या 28 राज्यांसाठी ओके ती तरतूद करून ठेवणं, पूर्ण देशाचं संरक्षण करणं,
जर याचा विचार केला तर ही रचना जी आहे नोकरशाहीची अतिशय व्यापक आहे, खूप स्प्रेडेड आहे, ओके, खूप वाईड आहे आणि काय आहे, थोडीशी गुंतागुंतीची पण आहे. आलं लक्षात? खूपशा गोष्टी ह्याच्यामध्ये काय आहेत, इन्व्हॉल्व असतात. आलं लक्षात? आज आपल्याला जे अनेक चांगले सामाजिक जे बदल दिसतात त्याचं कारण काय आहे, एक तटस्थ किंवा काय म्हणू शकतो जबाबदार नोकरशाही पद्धती. जर तुम्ही समजा एखाद्या मंत्रीने कोणतंही एक धोरण आखलं पण त्या ऑफिसवाल्यांनीच काम केलं नाही तर ते धोरण अंमलात येईल का? नाही, है ना? जेव्हा आपला देश किंवा आपलं मंत्रिमंडळ जनगणना वगैरे आपण जे म्हणतो जे करतात ते मंत्री येतात का प्रत्येकाच्या घरी जनगणना करायला? नाही. हे कोण असतात? ऑफिसर्स असतात. ओके, ते आपल्या घरी येत असतात. तर आपण जे बघत असतो ह्या सगळ्या गोष्टी जे आपल्याशी नेहमी ज्यांचा काय म्हणू शकतो संवाद होतो किंवा जे आपल्या घरी येतात सेवा द्यायला, ज्यांच्याकडे आपण कंप्लेंट्स वगैरे घेऊन जात असतो, हे सगळे कोण असतात? नोकरशाही असतात. ओके, आपण छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपण थोडी डायरेक्ट मंत्रिमंडळात जातो, नाही. तर त्याच्यासाठी ही लोक असतात. ओके, तर नोकरशाही राज्यव्यवस्थेला काय आहे, नोकरशाहीमुळे काय होतं, ते मंत्रिमंडळाला एक स्थैर्य लागतं. जर नोकरशाहीने व्यवस्थित काम केलं तर ऑब्व्हियसली त्या मंत्रिमंडळाला काय होणार, लोकांकडून पसंती मिळणार ना. मंत्रिमंडळाने काय केलेलं आहे, धोरण आखलंय, पण छानपैकी प्रभावीरित्या जर नोकरशाहीने काय केलं असेल ते राबवलं तर त्यात ते यशस्वी होणार, साहजिकच आहे. आणि ते यशस्वी झालं तर काय होणार, त्या मंत्रिमंडळाला त्याचं क्रेडिट जाणार आहे ना, अरे बापरे ह्या मंत्रिमंडळाच्या वेळी किंवा ह्या मंत्र्याने खूप छान काम केलं आहे, ही सरकार आम्हाला पाहिजे. तुम्ही ऑब्व्हियसली म्हणणार, पण ह्याच्या मागे काम करण्याची पद्धती कोणाची असते, ही नोकरशाही वर्गाची असते. आलं लक्षात? त्यामुळे आपल्याला नोकरशाही वर्ग पाहिजे आहे. दुसरा म्हणजे काय आहे, नोकरशाही ही काय आहे, समाज परिवर्तनाचं एक साधन आहे. ओके, नोकरशाहीमध्ये काय होतं, समाज परिवर्तन पण येतं का, कारण नोकरशाहीमध्ये काय केलं जातं, स्त्रियांचे जे काही सामाजिक अधिकार असतात किंवा स्त्रियांचं सक्षमीकरण, जसं आता मी परत एक उदाहरण तेच दिलं ना, लाडकी बहीण योजना, मेन एम काय आहे, स्त्रियांचे सक्षमीकरण आहे ना, वुमेन एम्पॉवरमेंट. ह्याच्यासाठी एक काय केलेलं आहे, एक पॉलिसी आखली आहे मंत्रिमंडळामध्ये, तिला पूर्ण करणं प्रभावीरित्या. ओके, ऑनलाईन फॉर्म्स काढणं, ते भरून घेणं, त्याच्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स वगैरे हे सगळं घेणं, तो रेकॉर्ड ठेवणं, हे सगळं कोणाचं काम आहे, नोकरशाहीचं. म्हणजे नोकरशाहीमुळे काय होतं, स्त्रियांचं सक्षमीकरण, ह्याच्यासाठी वेगवेगळी धोरणं राबवली जातात. नंतर काय होतं, बालकांसाठी काय आहे, संरक्षण. ओके, म्हणजे त्यांचा जाच होणं किंवा त्यांचे मूलभूत अधिकारांवर गदा येणं, ह्याच्यासाठी काय करत असतात, नोकरशाही वर्ग वेगवेगळे योजना राबवत असतात. ते काय करत असतात, सर्वे करत असतात आणि त्या सर्वेचा रिपोर्ट ते मंत्र्यांना देत असतात. आणि मग जेव्हा मंत्र्यांच्या लक्षात येतं की ह्या गोष्टीची गरज आहे, या धोरणांची गरज आहे, तेव्हा ते धोरण मंत्र्यांकडून आखलं जातं. ओके, लोकांशी जवळचं नातं कोणाचं आहे, नोकरशाही वर्गाचं. ओके, ते रिपोर्ट सादर करत असतात, ते अहवाल तयार करत असतात आणि त्या अहवालाचा अभ्यास करून काय करतात, मंत्री जे असतात किंवा मंत्रिमंडळ जे असतं, कार्यकारी मंडळ जे असतं, ते धोरण आखत असतात. मग परत ते धोरण काय करतात, ही लोक लोकांसाठी राबवतात. ते कसं राबवायचं, कसे स्ट्रॅटेजी प्लॅन करायची, हे सगळं डोकं या नोकरशाही वर्गांचं असतं. ओके, ते मंत्र्यांशी मिळून सल्लामसलत घेऊन विचारांची देवाणघेवाण घेऊन, ह्यांना जास्त नॉलेज असतं कारण ह्यांनी प्रॉपर परीक्षा पास केलेली असते, है ना. त्यांना लोकांनी नाही निवडून दिलेलं आहे. ओके, त्यांनी प्रॉपर परीक्षा पास केलेली असते, ज्या परीक्षेचा त्यांनी खूप अभ्यास केलेला असतो आणि परीक्षा पास होणं अतिशय कठीण असतं. ओके, ही एवढी मोठी परीक्षा पास करणं, नंतर त्या इंटरव्ह्यूला सामोरं जाणं, ओके, या सगळ्या कठीण प्रोसेसमधून ही लोक आलेली असतात. त्यामुळे त्यांना त्यांच्या फील्डचं अतिशय उत्तम नॉलेज असतं. त्यामुळे ते काय करत असतात, त्या मंत्रिमंडळांना ते सल्लामसलत पण करत असतात. मग हे महत्वाचे काय आहेत, कारण ह्यांच्या धोरणामध्ये महिला सक्षमीकरण येतं, बालकांचं संरक्षण येतं. नंतर आपल्या देशामध्ये जे दुर्बल घटक आहेत, ओके, वेगवेगळ्या जाती जमाती आहेत, ह्या घटकांसाठी वेगळे वेगळे काय करतात, योजना अंमलात आणणं. ओके, किंवा आपल्या देशामध्ये किती दुर्बल घटक आहेत, त्यांचे कोणते प्रॉब्लेम आहेत, हा सर्वे करून रिपोर्ट कोण सादर करतं, नोकरशाही वर्ग. ओके, आणि मग त्यांना कशाची गरज आहे, एक्झॅक्टली त्यांना काय हवं आहे. जसं आपण बघितलं तर शेतकऱ्यांना काय गरज आहे,
या भागामध्ये पाऊस कमी येतो. ओके, जसं आता आपण बघतो लातूर, बीड वगैरे या ठिकाणी पावसाची खूप काय म्हणतात पाण्याची खूप टंचाई असते. तिकडच्या शेतकऱ्यांना काय आहे, मग ते शेतकऱ्यांसाठी पॉलिसी राबवणं. ओके, नंतर त्यांच्या पिकांसाठी इन्शुरन्स काढणं. ओके, हे जे प्रॉब्लेम्स असतात हे नोकरशाही वर्ग त्यांच्या सर्वे मार्फत मंत्र्यांपर्यंत किंवा कार्यकारी मंडळांपर्यंत पोहोचवतात. मग ते कार्यकारी मंडळ त्याच्यावर धोरण आखतात आणि मग तो धोरणाच्या अंमलबजावणीसाठी ही लोक प्रॉपर स्ट्रॅटेजी प्लॅन करतात. ओके, म्हणजे शेतकरी वर्गाचं कसं संरक्षण केलं जाईल, नोकरदार वर्गाचं कसं संरक्षण केलं जाईल, ह्याच्यासाठी वेगळ्या वेगळ्या त्या काय करत असतात, प्लॅन जे असतात ते इम्प्लिमेंट करत असतात लोकांमध्ये राहून. फॉर्म्स काढणं, नंतर ऑनलाईन फॉर्म भरणं, ज्या ज्या गावामध्ये ऑनलाईन गरज लोकांना शक्य नाही त्यांना घरोघरी जाऊन ह्याची माहिती देणं. ओके, आपण बघतो ना गावी तुमच्या पण खूप लोक येत असतील माहिती द्यायला, किंवा त्यांचे सेंटर्स असतात तिकडे तुम्हाला जाऊन माहिती मिळत असते. आलं लक्षात, कुठे खूप ठिकाणी होर्डिंग लावलेले असतात. शेतकऱ्यांसाठी काही सुविधा असतील शासनाच्या, महिलांसाठी काही शासनाचे धोरण असतील, हे सगळं कोण बघत असतं, हे सनदी अधिकारी बघत असतात. ओके, ते अंमलात आणत असतात. आता नोकरशाहीची समाजाच्या लोकशाहीकरणाच्या प्रक्रियेमध्ये पण काय असते, महत्वाची भूमिका आहे. ओके, आता ह्याची का महत्वाची भूमिका आहे, कारण जे राखीव जागा आहेत आपल्याकडे, जे आपल्या शासनामध्ये कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये पण आहे ना, आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये आहे. ओके, आपण काय करतो, इक्वली समानता आहे सगळ्यांना. तर ह्याच्यामध्ये जे दुर्बल घटक असतात त्यांच्यासाठी वेगळे वेगळे धोरण आखणं, त्यांच्यासाठी वेगळ्या वेगळ्या नोकर म्हणू शकतो तुम्ही जॉब ऑपॉर्च्युनिटीज क्रिएट करणं, त्याच्यामध्ये त्यांना राखीव जागा देणं, शिक्षणामध्ये किंवा सेवेमध्ये राखीव जागा देणं, हे सगळं कोण अंमलात आणत असतं, नोकरशाही वर्ग. ओके, त्यामुळे आपल्या समाजामध्ये जे लोकशाहीकरण आहे, जे आपल्या लोकशाहीमध्ये ओके कॉन्स्टिट्यूशन मध्ये लिहिलेलं आहे, हे सगळं प्रगतपणे करणं हे नोकरशाही वर्ग करत असतं. आणि ते केल्यामुळे काय होतं, आपल्या खऱ्या अर्थाने आपल्या देशामध्ये लोकशाही वावरत असते किंवा लोकशाही धोरण आपल्या इकडे चालत असतं. ओके, आणि त्यामुळे हे काय करत असतात, नोकरशाही वर्ग किंवा सनदी अधिकारी जे कॉन्स्टिट्यूशन मध्ये लिहिलेलं आहे त्या नियमाप्रमाणे त्यांची धोरणं आखत असतात. समजलं लोकशाही वर्गाचं का महत्व आहे आपल्याकडे. आता आपण बघूया की ही लोक येतात कुठून, कोणत्या परीक्षा देतात या. तर ही लोक असतात जी प्रामुख्याने परीक्षा देऊन येत असतात. आता ह्याच्यामध्ये 3 प्रकार आहेत. एक आहे अखिल भारतीय सेवा. अखिल भारतीय सेवा म्हणजे त्याच्यामध्ये कोण येतात, जे आपल्या भारताच्या संरक्षणासाठी ओके गरजेचे असतात, त्याला म्हणतो आपण अखिल भारतीय. पूर्ण भारतामध्ये म्हणजे पूर्ण भारतामध्ये त्यांना आपण म्हणत असतो, जसं भारतासाठी, पूर्ण भारतासाठी. जसं IFS, तुम्हाला हा प्रश्न येणारा, फुल फॉर्म लिहायचा आहे तुम्हाला. IAS म्हणजे काय, IPS म्हणजे काय आणि IFS म्हणजे काय. ओके, आता IAS म्हणजे काय आहे, त्याला आपण इंग्लिशमध्ये, आता मराठीमध्ये आहे भारतीय प्रशासकीय सेवा. ओके, पण त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस. ओके, मग जी लोक ही परीक्षा पास करतात ते त्या पोस्टवर काम करतात. IPS मध्ये आपण काय बोलत असतो, भारतीय पोलीस सेवा. म्हणजे भारतीय पोलीस सेवा ही IPS परीक्षा कोणी पास केली तर ते काय करत असतात, भारतीय पोलीस सेवेमध्ये उच्च पदावर काम करत असतात. म्हणजे त्यांना अगदी कॉन्स्टेबल पासून सुरुवात नाही करायची असते. ओके, तर असं तुम्ही बघू शकता. नंतर आपण बघत असतो IFS, म्हणजे हे कोण आहे, फॉरेस्ट सर्व्हिसेस. तुमच्या लक्षात येत असेल, मी तुम्हाला जेव्हा आपण ब्रिटिशांचे लेसन वाचले होते त्याच्यामध्ये फॉरेस्ट IFS एक्झाम्स या कोणी चालू केलेल्या होत्या, ब्रिटिशांनी चालू केलेल्या होत्या, होय ना. आपण एका धड्यामध्ये वाचलं पण होतं की ब्रिटिशांनी काय केलं होतं, फॉरेस्टसाठी किंवा त्याच्यासाठी काय केलं होतं, त्यांनी संरक्षक म्हणून कोणाला तरी ठेवलं होतं. हे जे संरक्षक असतात ते कसे ठेवले होते ब्रिटिशांनी, तेव्हापासून फॉरेस्ट एक्झाम्स चालू केल्या होत्या. ओके, इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस चालू केल्या होत्या आणि त्या एक्झाम जे पास करणार ते त्या पोस्टवर राहणार. म्हणजे तेव्हापासून या परीक्षा चालू आहेत. ओके, तर मग हे आहे IFS. ओके, तुम्ही या परीक्षा पास झाला तर आपल्या भारतामध्ये कुठेही तुम्हाला जॉब मिळू शकतो, म्हणजे दुसऱ्या राज्यामध्ये पण तुम्हाला सर्व्हिस मिळू शकते.
दुसरं जे आहे सेंट्रल सर्व्हिसेस. ओके, केंद्रीय सेवा. आता केंद्रीय सेवा म्हणजे काय, जे आपल्या केंद्र शासनाच्या अखत्यारीत येतं. केंद्र शासन म्हणजे कोणतं, आता जे आपले मंत्रिमंडळ आहे केंद्र शासनामध्ये, ओके, आपली जी पार्लमेंटरी आहे त्यांच्या अंतर्गत ते येतात. त्यांच्या अंतर्गत काय येणार, IFS म्हणजे इंडियन फॉरेन सर्व्हिसेस आणि IRS इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसेस. ओके, म्हणजे ते रेव्हेन्यू वगैरे ह्याच्याशी रिलेटेड ते काम बघतात. आता ह्या 2 सेवा झाल्या शासनासाठी. प्रत्येक राज्यासाठी पण आहे ना, आपल्या राज्यात पण आहे ना, उपजिल्हाधिकारी आहे, होय ना, किंवा लोकल लेवलवर प्रत्येक आपण बघू शकतो. शहराप्रमाणे पण काय आहे, आपले गट विकास अधिकारी असतात, तहसीलदार पण असतात. आपल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये तहसीलदार असतात. तर हे काय आहेत, प्रत्येक पातळीवर असतात. आणि मग या कोणत्या परीक्षेमधून येतात, ही लोक परीक्षा देतात, त्या स्पर्धात्मक परीक्षा असतात. त्यांचं खूप प्रिपरेशन असतं. 12वी नंतर ही लोक त्याच्यासाठी एनरोल करतात. म्हणजे 12वी आपण म्हणू शकतो बेसिक क्वालिफिकेशन आहे. ओके, ज्या फील्डमध्ये पुढे पण शिक्षण घेतात, ज्या फील्डमध्ये त्यांचं काय आहे शिक्षण झालेलं त्याच्याशी रिलेटेड ते फॉर्म वगैरे भरणं, त्या क्रायटेरियामध्ये येणं, मग ती परीक्षा देणं. ओके, खूप लॉंग प्रोसेस असते. आता ह्या ज्या परीक्षा, आता ह्याच्यासाठी एक वेगळी यंत्रणा आहे. ओके, या परीक्षा जो कॅन्डिडेट ही परीक्षा देते त्याची गुणवत्ता, त्याच्या मेरिटवर काय असतं, त्याला सिलेक्शन होणं गरजेचं असतं. म्हणजे त्याची गुणवत्ता झाली की नंतर त्याचं इंटरव्ह्यू आणि त्याची कार्यक्षमता बघितली जाते. आता कार्यक्षमता म्हणजे कशी बघितली जाणार, त्याचा इंटरव्ह्यू घेऊन त्याला वेगळे वेगळे प्रश्न विचारले जातात. ओके, एखाद्या मुद्द्यावर तू कसं कार्यक्षमता दाखवेल, तो काय धोरण करेल, हे असे प्रश्न असतात. आणि मग या दोन्ही मेरिटवर आणि त्यांच्या कॅपेबिलिटी प्रमाणे काय केलं जातं, त्यांना सिलेक्ट केलं जातं. ओके, आता ह्याच्यासाठी लोकसेवा आयोगाची एक वेगळी यंत्रणाच आहे. लोकसेवा आयोगाची तुम्ही न्यूजपेपरमध्ये पण बघत असणार की मोठे मोठे ऍडव्हर्टाइजमेंट येत असतात, कधी त्यांची एक्झाम आहे, कधी फॉर्म भरायचे असतात. ओके, मग ह्याच्यासाठी एक वेगळी यंत्रणा आहे लोकसेवा आयोगाने, संविधानाने, कॉन्स्टिट्यूशनने त्याच्यासाठी वेगळी यंत्रणा ठेवलेली आहे. ही यंत्रणा मंत्रिमंडळाशी काही घेणं देणं नाही, स्वतंत्र यंत्रणा आहे. ते कोणाच्याही इन्फ्लुएन्स मध्ये काम करत नाही. जे संविधानामध्ये लिहून दिलेलं आहे तेच फॉलो करत असतात. मग ही यंत्रणा काय करत असते, अशा एक्झाम्स राबवत असते. ओके, दरवर्षी या एक्झाम येत असतात. तर त्याची सुरुवात कधी होते, फॉर्म कधी भरायचे, परीक्षा कशा असणार, केंद्र कुठे आहेत, त्यांची तोंडी परीक्षा कधी होणार, हे सगळं ती लोक बघत असतात. ओके, आणि प्रत्येक डिपार्टमेंट प्रमाणे त्यांच्या काय असतात, वेगळ्या वेगळ्या परीक्षा. जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही IPS साठी देत असाल तर तिकडे तुमची शारीरिक चाचणी पण होत असते, तुमची उंची, तुमची हाईट, तुमचं वजन. ओके, हे सगळं बघितलं जातं. ज्या डिपार्टमेंटशी तुम्ही रिलेटेड असाल, ज्या डिपार्टमेंटसाठी तुम्ही एक्झाम देता, त्याप्रमाणे तुमची काय होते, चाचणी किंवा परीक्षा होत असते. मग असे 2 केंद्र काय केलेले आहेत, आपल्या संविधानामध्ये मांडलेले आहेत. ओके, पहिला आहे UPSC. UPSC म्हणजे काय, केंद्रीय लोकसेवा आयोग. ही केंद्रावर असते. खूपशी मुलं असतात ती UPSC MPSC दोन्ही देत असतात. कोणी UPSC देतं, कोणी फक्त MPSC. MPSC म्हणजे काय आहे, महाराष्ट्र लोकसेवा आयोग. जसं आपण तुम्ही बिहार म्हटलं तर BPSC येणार, बिहार लोकसेवा आयोग. ओके, M स्टँड्स फॉर दॅट स्टेट. ओके, आपलं महाराष्ट्र म्हणून इकडे MPSC आलेलं आहे. ह्या 2 काय आहेत, सेंटर्स आहेत. ओके, राज्य पातळीवर आणि केंद्रीय पातळीवर त्या काय करत असतात, त्या एक्झाम्स कंडक्ट करत असतात. ओके, आणि मग काय करत असतात, वेगळ्या वेगळ्या चाचण्या घेऊन ह्या परीक्षांद्वारे ते उमेदवारांची निवड करत असतात. समजलं इथपर्यंत? चला आता आपण शेवटचा भाग बघूया. ओके, मग आता आपण बघतो आहे की नोकरशाही आणि सनदी सेवांमधून काय होतात, समाजातील सर्व घटकांना संधी मिळावी म्हणून काय असतात, अनुसूचित जाती जमाती यांच्यासाठी काय आहे, राखीव जागा ठेवलेल्या असतात. आपल्या कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये म्हटलेलं आहे ना, अनुसूचित जाती जमाती किंवा आपण बोलतो महिला वर्ग, इतर मागासवर्गीय वर्ग जे असतात, दिव्यांग पण असतात ह्याच्यामध्ये, जे फिजिकली डिसेबल्ड असतात. फिजिकली काय म्हणू शकतो आपण, डिसेबल्डच म्हणू शकतो. ओके, चॅलेंज, त्यांना पण त्यांच्या कॅपॅबिलिटी प्रमाणे स्पेशली एबल्ड म्हणू शकतो. ओके, त्यांना त्यांच्या कॅपॅसिटी प्रमाणे, त्यांच्या क्षमतेप्रमाणे ती लोक एनरोल करू शकतात. या सगळ्यांसाठी ह्याच्यामध्ये काय आहे, राखीव जागा आहे. ओके,
कारण आपला लोकशाहीमध्येच आपण बघतो, कॉन्स्टिट्यूशन मध्येच ते आहे ना, इक्वालिटी. इक्वालिटी म्हणजे काय? समानता. त्यांना पण आपल्या समान आणायचं असेल तर त्यांना थोडीशी जास्त काय द्यावे लागतात? प्रिव्हिलेजेस द्यावे लागतात. आणि मग त्यांना काय असतात ह्याच्यामध्ये थोडस काय म्हणू शकतो तुम्ही, एक स्थिरता, किंवा नाही स्थिरता शब्द नाही, आपण त्याच्यामध्ये आपण त्यांना काय करत असतो? वेगळ्या वेगळ्या संधी देत असतो. संधी कशा देत असतो? जसं त्यांचे जे पर्सेंटेज असतात, उदाहरणार्थ आता जर लेखी परीक्षा होत असेल तर त्यांच्या पर्सेंटेज मध्ये काय असते? थोडीशी शिथिलता असते. ओके, नॉर्मल लोकांसाठी जे पर्सेंटेज असणार तर ह्यांच्या पर्सेंटेज मध्ये थोडीशी शिथिलता असते. ठीक आहे, त्यांचे जे क्रायटेरिया असतात ते थोडेसे काय असतात? मॉडरेट असतात, थोडेसे शिथिल असतात. म्हणजे त्यांना आपण काय करत असतो? थोडी जास्त संधी देत असतो. समजलं? मग अशा प्रमाणे काय होतात की आपल्या देशातला कोणताही घटक, कोणतीही व्यक्ती जर त्यांच्यामध्ये क्षमता असेल, ओके, त्यांच्यामध्ये ती हुशारी असेल तर ते या सनदी सेवेपासून वंचित राहू नये म्हणून आपल्या शासनामध्येच ही तरतूद आहे. ओके, आपल्या संविधानामध्येच तरतूद आहे की सगळ्यांना काय दिली पाहिजे? समान संधी दिली पाहिजे. ओके, आता मिनिस्टर्स, आपले मंत्रिमंडळ, जे मंत्री असतात आणि हे सनदी सेवक, ह्यांचं एकमेकांमध्ये कोऑर्डिनेशन पाहिजे है ना. ती दोघांचं रोल काय असतं? समजा ती दोघं एकमेकांशी व्यवस्थित कोऑर्डिनेशन करून काम करत असतील तर अल्टिमेट रिझल्ट काय येणार? आपल्याला चांगलाच येणार है ना. जे मंत्री एखादं धोरण आखतात, जर लोकशाही वर्गातला जो एक्सपर्ट असतो ती दोघं मिळून जर एकमेकांशी सल्लामसलत करत असतील, ओके, मंत्री अगदी खुल्या मनाने त्यांच्याकडून काही म्हणू शकतो आपण सजेशन्स वगैरे घेत असतील आणि त्याप्रमाणे लोकांच्या हितासाठी जर ते धोरण आखत असतील आणि लोकशाही वर्गातला तो नोकर आहे किंवा जे ऑफिसर्स असतात ते मंत्र्यांनी आखून दिलेले धोरण जर व्यवस्थितपणे राबवत असेल तर साहजिकच काय होणार? आपल्या मंत्रिमंडळाची कार्यक्षमता वाढणार आणि अल्टिमेटली आपल्या देशाची काय होणार? प्रगती होणार. जे दोघांनी एकमेकांबरोबर काय ठेवलं पाहिजे? एक चांगलं समन्वय ठेवलं पाहिजे. ओके, पीस अँड हार्मनी असली पाहिजे, त्यांच्या कामामध्ये चांगलं कोऑर्डिनेशन असलं पाहिजे. जसं बघा, मंत्री व खात्याचे सनदी सेवक, ओके, त्या खात्याचे मेन सेवक जे असतात किंवा सचिव, सेक्रेटरी आपण बोलतो, ओके, नंतर आपण बोलतो की उपसचिव म्हणतो. ओके, यांच्यामध्ये कशा प्रकारचे संबंध पाहिजे? चांगले संबंध पाहिजे. जर त्यांचे चांगले संबंध असतील तर त्यांची कार्यक्षमता दिसून येते. ओके, खात्यासंबंधी निर्णय मंत्री घेतात, पण त्या मंत्र्यांना जेव्हा जेव्हा गरज असेल तेव्हा सल्ला मसलत करण्याचं काम कोण? खरा सल्ला मसलत किंवा काय म्हणतात की राईट सजेशन, ओके, हे देणं कोणाचं काम असतं? त्या सनदी सेवकाचं काम असतं. ओके, कारण सनदी सेवकाने का राईट सजेशन द्यायचं असतं? कारण तो अभ्यास करून आलेला आहे ना, त्याला जास्त माहिती आहे, ही इज अ एक्सपर्ट इन दॅट फील्ड. त्यामुळे त्यांनी काय केली पाहिजे? चांगली व्यवस्थित त्यांना सल्ले देणं गरजेचं आहे. ओके, नंतर दुसरं म्हणजे काय? एखाद्या योजनेसाठी किती आर्थिक तरतूद उपलब्ध आहे हे कोणाला कळतं? त्या सनदी सेवकाला कळतं, त्या ऑफिसरला माहितीये. ओके, आपल्या देशाच्या खात्यामध्ये किती पैसा आहे हे त्यांना माहित असतं आणि जेव्हा ते सांगतात त्या मंत्रींना, त्याप्रमाणे मंत्री काय करतात? खर्च मांडतात किंवा त्याप्रमाणे ते धोरण आखतात. ओके, म्हणजे रियालिटी दाखवणं हे या नोकरशाही वर्गातील ऑफिसर्सचं, आपण बोलू शकतो सिव्हिल सर्वंटचं काम असतं. ओके, ते त्यांना सांगत असतात आणि मग त्यामुळे काय वाटतं तुम्हाला? त्यामुळे काय होणार की मंत्री हे काय आहेत? जास्तीत जास्त या सिव्हिल सर्वंटवर डिपेंड आहेत, है ना. त्यांच्यामध्ये चांगलं कोऑर्डिनेशन पाहिजे, ते त्यांच्यावर जास्त अवलंबून आहे. कारण रिअल पिक्चर काय आहे, खरी तरतूद काय आहे आपल्या देशाच्या अर्थसंकल्पामध्ये, आपल्या देशाच्या तिजोरीत किती पैसा आहे, आपल्याला किती टॅक्स येतो आहे, ओके, देशातील लोकांची खरी गरज काय आहे, खरी परिस्थिती काय आहे, हे सिव्हिल सर्वंट सांगत असतात. ओके, आणि मग त्याप्रमाणे मंत्री त्यांचे धोरण आखतात. म्हणजे मंत्री हे प्रत्येक टप्प्यावर हे सिव्हिल सर्वंट किंवा सनदी नोकरशाही असतात त्यांच्यावर अवलंबून असतात. ओके, आणि त्यामुळे तुम्हाला काय वाटतं की या सनदी सेवेमध्ये काय असतात? मंत्र्यांनीही सनदी सेवकांशी काय केलं पाहिजे? चांगला संवाद राखला पाहिजे, है ना. दोघांमध्ये चांगलं कोऑर्डिनेशन असेल तरच काय होतं? संवाद चांगला असेल तरच आपलं काम चांगलं होणार ना. जसं तुम्ही उदाहरण घ्या ना, तुमचे टीचर आणि तुमचे मॉनिटर्स. ओके, टीचर काय करते? मॉनिटर्सना खूप वेळा विचारते ना तुम्हाला
मुलांनी जर वह्या वगैरे पूर्ण नाही केल्या तर तुम्हाला जास्त माहित असतं ना, कारण तुम्ही मुलांबरोबर बसलेले असतात. मग तुम्ही मॅडमना सांगता ना की मॅडम ही असं असं आहे क्लासमध्ये, मुलं असं करतात किंवा टीचरने लिहून दिलेलं मुलं लिहित नाहीत, ओके, घरून अभ्यास करून आणत नाहीत. मग टीचर काय करते, जेव्हा तुमच्याकडून मॉनिटर्स कडून जेव्हा तो रिपोर्ट घेते त्याप्रमाणे टीचर्स काय करतात, धोरण आखतात. मग टीचर्स काय करणार, पालकांना कॉल करणार. टीचर्स काय करणार, त्या मुलांना उठवून त्यांच्याकडून काय करणार, त्यांना कंपल्सरी करणार, मला नोटबुक पाहिजे 4 दिवसामध्ये. मग मॉनिटर काय करतो, ते काम कसं करून घ्यायचं हे तुम्ही ठरवता, है ना. म्हणजे हे काय झालं, तुम्ही एखादा सिव्हिल सर्वंट झाले आणि टीचर जर आपण समजलं एखादा मंत्री आहे, पण त्यांना प्रत्येक वेळी पूर्ण क्लासच्या तुमच्या 40-50 किती 60 मुलं असतील, त्यांच्याशी त्यांची परिस्थिती जाणून घेण्यासाठी त्यांना त्या 2 मॉनिटरवर अवलंबून राहावं लागतं, है ना. आलं लक्षात. आणि मग ते मॉनिटर्स काय करत असतात, प्रत्येक वेळी रिपोर्ट देत असतात, है ना. हे असं आहे किंवा ते तसं आहे, ओके, मुलं लक्ष का देत नाही आहे, ओके. जर कधी काही प्रॉब्लेम आहे तर ते डिस्कस पण करतात टीचरशी. तसंच आहे. मग ह्याच्यामध्ये काय असतं, गुड कोऑर्डिनेशन पाहिजे, ओके. आता मॉनिटर्स पण वेगळे वेगळे असतात ना, कोणी क्लास मॉनिटर असतो, कोणी आरोग्य मंत्री असतो तुमच्या क्लासमधला, तो सगळ्यांची नखं चेक करणार, युनिफॉर्म चेक करणार, आणि म्हणजे मुलांची प्रॉब्लेम्स असतात ते तुम्ही कधी सांगतात पण टीचरला. तर त्याप्रमाणे टीचर काय करतात, ते वेगळे वेगळे नियम बनवत असतात. तसंच इकडे आहे. इकडे काय पाहिजे, मंत्र्यांमध्ये आणि हे नोकरशाही वर्ग आहे, सनदी सेवक किंवा सिव्हिल सर्वंट बोलतो, यांच्यामध्ये काय पाहिजे, चांगले परस्पर संबंध पाहिजे, एकमेकांवर विश्वास असला पाहिजे, त्यांच्या कामामध्ये ट्रान्सपरन्सी पाहिजे, पारदर्शकता पाहिजे, ओके. तरच काय होणार, त्यांचं जे खातं आहे, त्यांचं जे डिपार्टमेंट आहे, तो चांगली कार्यक्षमता दाखवू शकतो. आणि जर प्रत्येक डिपार्टमेंटने चांगली कार्यक्षमता दाखवली तर अल्टिमेटली ह्याचा परिणाम कोणावर होणार, आपल्या देशावर, है ना, आपल्या राज्यावर प्रगती होण्यासाठी, चांगले चांगले धोरण अंमलात आणण्यासाठी, ओके, त्या धोरणाचा सगळ्यांना फायदा होणार. आपल्या देशाला जे चॅलेंजेस आहेत, ओके, जसे अंतर्गत आणि बाह्य जे आपल्याकडे काय म्हणतात एक चॅलेंज आहे किंवा संरक्षणात्मक जे आव्हानं आहेत, त्यांना आपण काय करू शकतो, फेस करू शकतो. समजलं. तर ह्याच्यासाठी काय आहे, दोन्ही वर्गांनी नोकरशाही वर्ग हा अतिशय महत्वाचा आहे. आलं लक्षात, समजलं तुम्हाला दादा. विचार करा, तुम्ही कोणत्या सेवेसाठी स्वतःच प्रिपरेशन करणार आहात, ओके. खूपशी मुलं, ओके, लाखो कॅन्डिडेट्स असतात दरवर्षी याच्यासाठी प्रिपेअर होत असतात आणि त्याच्यासाठी अतोनात मेहनत करत असतात आणि त्या परीक्षा देत असतात, ओके. खूप सहज नसते ही परीक्षा. काही लोक खूप वर्ष परीक्षा देतात आणि कधीतरी 2, 3, 4 वर्षाने मग ते कधीतरी पास होतात. अतिशय कठीण परीक्षा असते, अतिशय बारीक अभ्यास असतो, ओके. चला आता आपण प्रश्नांकडे येऊया. ओके टीचर. ओके, चला आता आपण प्रश्न बघूया. तुम्हाला बघा, प्रश्न क्रमांक 4 आहे. पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. सनदी सेवेचे प्रकार. चला, पहिलं चौकट काय येणार, 3 सनदी सेवा आहेत ना आपल्याकडे, कोणत्या कोणत्या होत्या त्या, अखिल भारतीय सेवा, केंद्रीय नाही, केंद्र नाही म्हणत आहे मी, सनदी सेवेचे प्रकार म्हणते. एक केंद्रीय सेवा, एक अखिल भारतीय सेवा आणि एक केंद्रीय सेवा, राज्य सेवा आणि राज्य सेवा. आता अखिल भारतीय सेवेचं मला उदाहरण द्या. आता बघा ना, तुम्ही इकडे दिसता ना, अखिल भारतीय सेवेच्या खाली काय उदाहरण द्याल तुम्ही, टीचर? भारतीय भारतीय वन सेवा आणि भारतीय महसूल सेवा. केंद्रीय सेवेसाठी काय उदाहरण आहे, राज्य सेवा. केंद्रीय सेवेसाठी काय उदाहरण आहे, इंडियन फॉरेन सर्व्हिस, अखिल भारतीय सेवा, आता तुम्हाला हा धडा समजला, याच्यातली कोणती गोष्ट तुम्हाला नाही समजली तर मला विचारा. येस मॅम, समजला. ओके, आता आपण काय करणार आहे,
आता मला जो सिलेबस मिळालेला सिव्हिक्सचे 2 धडे झालेले आहेत, हो ना, आणि आपल्या हिस्ट्रीचा एक धडा झालेला आहे. आता पुढच्या वेळेला इतिहासाचा पुढचा धडा कोणता आहे सांगा मला जरा. स्वातंत्र्य प्राप्ती. हा, आपण पुढचा धडा करणार आहोत. स्वातंत्र्य प्राप्ती. आपल्याला गुरुवारी एक असणार, हा गुरुवारी एक लेक्चर असणार, त्याच्यामध्ये आपण स्वातंत्र्य प्राप्ती हा आपण धडा शिकणार आहोत. आलं लक्षात सगळ्यांचं? वर तुम्हाला होमवर्क काय आहे, प्रश्न 5वा दिलेला आहे बघा तुम्हाला. प्रश्न 5वा दिसतो तुम्हाला, वाचा एकाने. नोकरशाहीचे स्वरूप स्पष्ट करा. नोकरशाहीचे स्वरूप प्रश्न करा. काय आहे स्वरूप? नोकरशाही स्वरूप काय आहे? नोकरशाही कशी आहे? एक म्हणजे कायमस्वरूपी आहे, दुसरी म्हणजे तटस्थ आहे, तिसरी म्हणजे अनामिकता. हे 3 मुद्दे लिहायचे तुम्ही. समजलं? होमवर्क काय मॅम? होमवर्क काय आहे? कार्यवाही तुम्ही उगाच बोलताय का? आज सगळेजण उगाच बोलताय. ठीक आहे, प्रश्न 5वा जो आहे, नोकरशाहीचे स्वरूप स्पष्ट करा. काय काय येणार आहे? कायमस्वरूपी आहे, नोकरशाही कायमस्वरूपी असते, तटस्थ असते आणि अनामिकता. असे 3 पॉइंट तुम्ही सविस्तर लिहून काढायचे. समजलं? आणि लिहून झालं की मला ओके, ठीक आहे. गुड नाईट. ओके मॅम. बाय मॅम. गुड नाईट. बाय. बाय टीचर. गुड नाईट. बाय मॅम.